हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण जर एसओहून आपल्याला कॅश मागवायची आहे बीओसाठी आपल्याला, तर ती रिक्वेस्ट पाठवल्यानंतर रिसीव्ह अमाऊंट झाल्यानंतर ती वॉलेट बॅलन्समध्ये मॅच करून ती अमाऊंट ॲक्नॉलेज कशी करायची. सो लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ. तर सर्वात अगोदर आपल्याला चेक करायचं आहे की आपलं वॉलेट बॅलन्स म्हणजे आताचा आपलं वॉलेट बॅलन्स किती आहे. तर माझा आहे 9,472. त्याच्यानंतर कॅशवर स्टॅम्पमध्ये जायचं आहे. मग कॅश रिक्वेस्टच्या खाली एक ऑप्शन असते कॅश ॲक्नॉलेज म्हणून, त्याला क्लिक करायचं आहे. मग त्याच्यामध्ये गेल्यानंतर रिक्वेस्टला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण रिक्वेस्ट पाठवली होती, मग ती अप्रूव्हल भेटलेलं आहे, मग त्यामुळे रिक्वेस्टला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली एक येईल 20,000 अप्रूव्हल म्हणजे डिनॉमिनेशनला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणकोणत्या नोटा किती रिसीव्ह झालेल्या आहेत. म्हणजे मला 500ची नोटा 40 असे 40 नोटा रिसीव्ह झाल्या आहेत. म्हणजे मला टोटल 20,000 रुपये रिसीव्ह झाले. तर तिथे टाकायचे आहे 40. तर समोर टोटल अमाऊंट येऊन जाईल 20,000 रुपये. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ॲक्नॉलेजला क्लिक करायचं आहे. मग आर यू शुअर वॉन्ट टू ॲक्नॉलेज फॉर ₹20,000 म्हणून येईल, तिथे येस करायचं आहे. येस केल्यानंतर अमाऊंट ॲक्नॉलेज सक्सेसफुली म्हणून मेसेज येईल. तर अशा प्रकारे अमाऊंट ही ॲक्नॉलेज करून आपल्या वॉलेट बॅलन्समध्ये घेता येते. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.